नवरा असा पाहिजे, नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे. आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटलं पाहिजे. वरवले आरडू नका, आरडू नका लय ताणायची नाही, ताणले की फाटती ताणायची नाही. शांत बस, आरडायचं नाही, फक्त हसायचं. बरं गण झाला, गवळण झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का मंडळ. शिंदे गावकर मंडळ, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का, पण मागच्याच महिन्यामध्ये मी इथं तुमच्या बाबळेश्वरला आलते बरं का. बरं का मावशी, इथं बाबळेश्वरला आलते बरं का. तिथं की नाही माझं, तिथं की नाही बरं का माझं लग्न झालं. यातलं कोण कोण आलं तर लग्नाला हात वर करा. ते पांढऱ्या केसाचे म्हातारे आलते की. आता कशी लागली डोळे वाटून पाहिला आता. अहो काय सांगायचंय, म्हणली पोर चांगले पोर गेले, चांगलं देखणं दिव आहे. तोंडावर कुठं बसलं पेंट्या, कुठं बसलं हो का. हा आलता का नाही लग्नाला, आलता का नाही लागलं. होय म्हण, नाही तर अंगा उडी हाणी. आलता बरं का. काय सांगायचंय, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टप्पावर बसून आला. आलाची आला, लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसला. करदुडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला. काही कल्पना बरं का मंडळी, लग्न एवढं थाटात पार पडलं. मावशी तुम्हाला काही गडबडीमध्ये माझा नवराच दाखवला. आमचं मिस्टर, आमचं कारभारी कुठं बसले तो. शांत बसा, ओरडू नका. हेलो 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 हेलो. कसा दिसतोय आमचा जोडा. कसा दिसतोय माझा पर्श. काय सांगायचंय, हो लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का मावशी. पण तुम्ही म्हणता बावडे तू एवढी तरणी दिसते, मग मॉडेल काय एवढं जुनं पकडलं. पण काय सांगायचं, हो आमच्या यांचा एक स्वभाव लय भारी. पाहायचं तुम्हाला, खाली बसव. आता उठा. पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसव खाली. आता उठा. किती गोड स्वभाव पाहिलं बर का भाऊ मावशी. नवरा असा पाहिजे, नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे. आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटलं पाहिजे. यांचा स्वभाव नाही आवडला मला. पण पाहणा कसे बघते, आल्यापासून पापणी तरी खाली टाकली का. कसे उभं राहिलेत बघा, जणू काय झेडपीला निवडून आणले. नाव काय सांगायचं तुम्हाला. लय रडायला जमत नाही मावशी. सर्दीच्या दिवसात नाकाला शेंबोड येतो. काय सांगायचं, लग्न झालं, नांदायला गेली, पण अवलाद कडून निघाली. मला सांगा मावशी, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही.
पोरावले आरडू नका, आरडू नका लय ताणायची नाही, ताणले की फाटती ताणायची नाही. शांत बस, आरडायचं नाही, फक्त हसायचं. बरं का, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे का ना मावशी घर. पण काय सांगायचं अहो मावशी, लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर. हो, ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. मी म्हणते नसू द्या 1-2 BHK, पण कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे का नाही. हो, मी म्हणते नसू द्या 1 BHK, पण कमीत कमी 1 RK तरी पाहिजे का नाही. पण लग्न झालं तसं बघते मावशी, मोडकच घर आणि पडकच छप्पर. हो, उद्या म्हटलं भादवेच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते, यांच्या काय डोंबल्यावर बसू. आणखीन बघायला सुद्धा काय वाटत नाही. मोडकच घर पडकच छप्पर, आमचे नाथ महाराज म्हणतात मोडकच घर पडकच छप्पर. मंडळी, कितीही मोठं घर असू द्या, त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत. किती मजली बंगला असू द्या, त्या बंगल्याच्या समोर जर तुळस नसेल तर घराला किंमत. तसे माणसाचं शरीर, किती धडधाकड शरीर असू द्या, जर मुखामध्ये जर देवाचं नामस्मरण नसेल, त्यांच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल, तर शरीर सुद्धा किमतीचं नाही. दादा नो, माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही, मग जगून त्यानं देवाचं भजन केलं की नाही, जगून त्यानं समाजाची सेवा केली की नाही याला किंमत आहे. म्हणून म्हणते मोडकच घर पडकच छप्पर, अहो यांच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको ग बाई, नवरा हा ठोंब्या. बस खाली. डॉक्टरनं सांगितलं त्यांना जास्त वेळ उभं करणं नका, गुडघे दुखतात. काय सांगायचं मावशी तुम्हाला, तुम्ही म्हणता नुसत्या घरासाठी नवराच नको म्हणतीस का, पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला रिकामी नाही. मला सांग, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही चांगली साडी. पण काय सांगायचं, लग्न झालं तसं मोडद्याने एक तरी साडी घेतली का. लग्न झालं तसं बघते मावशी, अंगावरून एकच साडी. पण तुम्ही म्हणताना आत्ताच 5 साड्या बदलल्यास की, या 5च्या 5 साड्या कुठून आणल्यास, खोटं बोलतीस का. पण अहो, या 5च्या 5 साड्या आमच्या नितीन जाधव यांनी मला भेट दिली. पुढे बसले हो, ग्रामपंचायत सदस्य मला म्हटले, तू काळजी करू नको, आमच्या गावाला नव्याने येलीस म्हणून त्यांनी 5च्या 5 साड्या मला गिफ्ट दिल्या. नाही तर काय सांगायचं अहो मावशी, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. अव लग्न झालं तसं बघते एकच साडी, तीच धुवावी, तीच नेसावी, तीच धुवावी, तीच नेसावी. अव यांच्या 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीच्या गोळ्या घेते, मग काय करू. फाटकचं लुगडं आणत होती, तिचं चोळी. बर का, आजच्या समाजामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटले जातात. शिवण्याकरता त्याला प्रेम नावाचा धागा पाहिजे, स्नेह नावाची सुई पाहिजे. परंतु नाथ महाराज म्हणतात, कलियुगामध्ये माणसाकडे प्रेम उरलं, नात्यामध्ये गोडवाने राहिला नाही, म्हणून म्हणतात त्याला शिवायला दोऱ्या सुद्धा नाही. मावशी, साडी फाटकी असली तरी काय हरकत नाही, पण मला सांगा, कमीत कमी घरामध्ये जेवायला तरी पाहिजे की नाही, खायला पाहिजे की नाही. पण बघा ना, सप्त्यातले पंक्ती खाऊन कसे बोकेसारखे फुगलेत बघा. मला नुसतं लग्न झाल्यापासून बघते, नुसती जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची दारू सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, आमच्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो, तरी सुद्धा तुम्हाला खोटं वाटेल म्हणून 200 किलो कमी सांगितलं. अहो, एवढं माझं वजन, मी जराशी मोटरसायकलवर बसलो तर मोटरसायकलीचा टायर वजनानं फुटायचं. पाटीला चिकटलंय, कारण का तर खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी,
आणवर तेलाची धार किंवा नाही हो म्हणून म्हणते नवराच नको. पण मला सांगा बायको मावशी हो, सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण मला भांडायला आवडतं हे का नाही? आगाव कुठं नाही भांडायचं सोडा. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो. आवडतं का ना मावशी? पण लग्न झालं तसं मोडतं एकतरी फुटकं म्हणे गळ्यात बांधलं. लोकांचे नवरे आपल्या बायकांना काय 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 घेतात. पण लग्न झालं तसं बघते एक सुद्धा फुटका म्हणे कधी घेतलेलं आठवत नाही मावशी. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताई साहेब नाव घ्या की, ताई साहेब नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण आता तुमचा मान राखते, यांचं शेवटचं नाव घेते यांना इथं सोड चिठ्ठी देते. मुंबईला पडलं पाऊस, वैतागच आणलंय मावशी. तेवढं काय सांगायचं असं वाटतं यांना इथं सोडावं आणि या सिस्टीमवाल्यासोबत निघून जाऊ. सिस्टीमवाला पण किती खुश झाले बघा. मुंबईला पडलं पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मराठीचा तडाका. आणखीन एक घेऊ बया, तुमच्या जवळचे दिसते, कलरून ओळखलं तुमची भावकी दिसते. बरं घेते का? पहाटच्या पारी कोंबडं कुकत, पहाटच्या पारी कोंबडं कुकत आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र बुकत. मोड का सापलं तुटकी शिनेवार वरण नाही. अहो सुरतेचे मोती गुळ धाव सोने आणि यांच्या राज्यात लेणी नाही. एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस येथे नाही. म्हणून म्हणते काय 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 नवरस नको जाऊ दे.